तर नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। मी रात्री घरी येत असताना मी पाहिलं की एक कुत्री आपल्या पिल्ल्याला तोंडात उचलून धरून घेऊन जात आहे। हे बघून मला खूप छान वाटलं। तर तुम्ही बघू शकता, तर ती कुत्र्याच्या त्याच्या पिल्ल्याला म्हणजे तिच्या पिल्ल्याला ती उचलून दातात धरून नेते, कारण गाडी समोर नको यायला म्हणून। तसंच मी थोडंसं पुढे गेलो, तिने जेव्हा पिल्ल्याला उचलून न्यावं तेव्हा पाहिलं मी की बरेचसे पिल्ले होते तिथे। आमच्या घराच्या इथे कुत्रीने पिल्ले दिले होते, असे 8 एक पिल्ले होते तिथे आणि ते सगळे असे जमा झाले होते। तर मला काही कळालं नाही पहिले, मला वाटलं अरे हे रस्त्यावर आलेत म्हणून, आणि त्यातलं एक पिल्लू मला वाटलं असं झोपलं आहे। तर झोपलं नव्हतं ते, अक्षरशः म्हणजे मूर्ख लोकं असतात, त्यांना कळत नाही, एवढ्या फास्टमध्ये गाडी घेऊन जातं। अरे बाबांनो, 5 मिनटं उशिरा ना एखाद्याच्या जीवाशी नका खेळू। तर त्यांचं भाऊ बहीण जे कोणी असेल ते तिथे पडलं होतं आणि त्याच्यामुळे ती कुत्री तिथे एकाला उचलून नेत होती। आणि त्यातलं एक पिल्लू तुम्ही बघू शकता, काही पिल्ले माझ्या गाडीखाली आले होते, मी गाडी तिथेच थांबवली आणि ते पिल्लू त्याच्या भावाला किंवा बहिणीला जे काही आहे त्याला उठवायचा प्रयत्न करत होता। आपण म्हणतो की रात्री कुत्रे ओरडतात, चांगलं नसतं, तो बघू शकता तुम्ही, ओरडायचा प्रयत्न करतो, पण एवढा लहान आहे त्याला ओरडता येत नाही, रडता येत नाही। तर तुम्ही बघू शकता तो पिल्लू ओरडतंय। मला काय म्हणायचं आहे, तुम्ही सावकाश जा, 10 मिनटं उशिराने पोचा, किंवा तुमच्या गाडीला लाईट जर कमी आहे तर सावकाश जा, तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घ्या। पण असं एखाद्या मुख्य जनावराला किंवा मुख्य प्राण्याला असं हे त्रास देऊ नका। आज त्या पिल्ल्याला काय वाटतंय, तो पिल्लू इकडे तिकडे बघतोय, काही पिल्ले माझ्या गाडीखाली होते आणि त्याच्यानंतर मी बघितलं की ती कुत्री येत होती आणि आपल्या आपल्या पिल्ल्याला तिच्या सेफ जागी, तिला जिथे वाटेल तिथे घेऊन जात होती। मला हे बघवलं नाही आणि मी त्याच्यानंतर थोड्या वेळाने उतरलं। मी काही असं मोठं काम केलेलं नाही आहे, पण माझ्याने होतं तेवढं मी काम केलं। मी ते पिल्लू जे वारलं होतं बिचाऱ्याला, त्यालाही साईडला ठेवलं, कारण त्याचे भाऊबंद तिथे पुन्हा जायला नको आणि पुन्हा कोणीतरी मूर्खपणा करायला नको, म्हणून मी माझ्याने होईल तेवढं केलं। तुम्हीही करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।